बाळा, क्षणभर थांब आणि स्वतःच्या काळजावर हात ठेवून विचार कर. खूप दिवसांपासून तू माझी सेवा करतोयस. रोज नित्यनियमाने माळ ओढतोस, पहाटे उठून काकड आरती करतोस, पोथी वाचतोस आणि माझ्या फोटोसमोर तासनतास डोळे मिटून बसतोस. पण तरीही तुझ्या मनात एक सल आहे ना? तुला आतून कुठेतरी वाटतंय ना की स्वामी अजूनही माझ्या हाकेला ओ का देत नाहीत? माझं नशीब अजूनही का बदलत नाही? माझ्या आयुष्यातली ती संकटांची मालिका अजूनही का थांबत नाही? बाळा, तू सेवा तर आतोनात करतोयस, पण तुला माहिती आहे का, तुझ्या या अखंड तपस्येत तुझ्या नकळत एक प्रचंड मोठी चूक घडते. ही चूक वाळवीसारखी आहे, जी बाहेरून दिसत नाही, पण तुझ्या सेवेचं सगळं फळ आतून पोखरून टाकते. तू तासनतास बसून जे पुण्य कमावतोयस ते या एका चुकीमुळे माझ्यापर्यंत पोहोचण्याआधीच वाफ होऊन उडून जातंय. हे माझं बोलणं आज जीवाचा कान करून ऐक. कदाचित हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठीच तू आजवर इतकी सेवा केली असावी. आज मी तुला तुझा आरसा दाखवायला आलोय. आज जर तू ही चूक सुधारली नाहीस तर तुझी वर्षानुवर्षांची मेहनत निष्फळ ठरेल. पण जर आज तू माझं हे गुपित नीट समजून घेतलंस तर उद्याच्या सूर्योदयासोबत तुझ्या आयुष्यातला चमत्कार सुरू झालेला असेल. सावध हो, कारण ही एक चूक तुझा आणि माझा दुवा तोडतेय. नीट समजून घे नेमकं काय चुकतंय तुझं. बाळा, आता जरा तुझ्या सेवेच्या पद्धतीकडे वळू. तू रोज सकाळी उठतोस, देवघर स्वच्छ करतोस, दिवा लावतोस आणि हातात माळ घेतोस. तुझ्या ओठांवर माझं नाव असतं. शरीराची हालचाल जपाच्या लयीत सुरू असते. अर्धा तास, 1 तास, कधी कधी 2 तास तू तिथे बसून असतोस. बाहेरून बघणाऱ्याला वाटतं की हा माझा किती मोठा भक्त आहे, पण त्या क्षणी तुझ्या आत काय चाललेलं असतं हे कधी पाहिलं आहेस का? तुझी बोटं माळ फिरवत असतात, पण तुझं मन मात्र स्वयंपाकघरातल्या कामात, ऑफिसच्या टेन्शनमध्ये किंवा काल कुणीतरी तुला जे अपमानजनक शब्द बोलले त्याचा बदला घेण्यात गुंतलेलं असतं. तू मंत्राचे उच्चार तर करतोयस, पण तुझी बुद्धी मात्र आज काय करायचंय याचे हिशोब मांडत असते. तू समोर बसून पोथी वाचतोस, पण तुझं लक्ष पानांच्या संख्येवर असतं. अजून 5 पानं राहिली, अजून 10 मिनिट राहिली की मग माझं काम संपेल. बाळा, तू माझ्यासमोर बसला आहेस की एखाद्या शिक्षा भोगणाऱ्या कैद्यासारखा वेळ पूर्ण करण्याची वाट बघतोयस? तू जेव्हा जप करतोस तेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम हवं की कधी एकदा हे संपतंय याची घाई हवी? तू तासनतास माझ्या नावाचा गजर तर करतोयस, पण त्यात तुझं अस्तित्व कुठेच नसतं. तू फक्त यंत्र बनला आहेस जो रोज एकच क्रिया करतोय, पण त्यात प्राण नाही. आणि हीच ती सर्वात मोठी चूक आहे. तू भाव विसरून फक्त संख्या मोजतोयस. तू सेवेला आनंद न मानता ओझ किंवा कर्तव्य मानतोयस. जोपर्यंत तुझा भाव माझ्याशी जोडला जात नाही तोपर्यंत तू कोटी जप केलास तरी तो माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. ही यांत्रिक सेवा करणं हीच तुझी चूक आहे, जिने तुला आजवर माझ्यापासून लांब ठेवलंय. बाळा, आता जरा तुझ्या मनाच्या कोपऱ्यात डोकावून बघ. तू जेव्हा सेवेला सुरुवात केलीस तेव्हा तुझ्या मनात नक्की काय होतं? तू जेव्हा संकल्प सोडला होतास तेव्हा त्या संकल्पामागे निखळ प्रेम होतं की एखादी अट होती? तू रोज माळ ओढायला बसतोस आणि 10 मिनिटसुद्धा होत नाहीत तोच तुझ्या मनात विचारांचं चक्र सुरू होतं. स्वामी, बघा आता 5 दिवस झाले मी सेवा करतोय, अजून माझं ते काम का झालं नाही? स्वामी, मी इतके गुरुवार केले तरी माझ्या घरातलं भांडण का संपत नाही? हे जे तुझ्या मनात सुरू असतं ना, याला सेवा म्हणत नाहीत बाळा.
याला व्यापार म्हणतात. तू माझ्या चरणी भक्ती अर्पण नाही करत, तर तू माझ्याशी सौदा करतोयस. तू जेव्हा असा हिशोब मांडतोस तेव्हा तू प्रत्यक्षपणे मला सांगत असतोस की स्वामी, मी इतकी किंमत मोजली आहे, आता मला माझं फळ द्या. तुला माझ्यावर विश्वास नाही, तुला तुझ्या हिशोबावर जास्त विश्वास आहे. तू जेव्हा अस्वस्थ होऊन पुन्हा पुन्हा मला विचारतोस की कधी होणार, कसं होणार, तेव्हा तू माझ्या समर्थपणावर शंका घेत असतोस. तुला वाटतं की तू खूप मोठी सेवा करतोयस, पण तुझी ही अस्वस्थता, हा तुझा संशय तुझ्या सेवेची सर्व शक्ती शोषून घेतोय. तू माझ्यासमोर बसून जप तर करतोयस, पण तुझं मन मात्र फळाच्या चिंतेत जळतंय. तू ओझं घेऊन माझ्याकडे येतोयस, पण ते ओझं माझ्यावर सोडून रिकाम्या हाताने भक्ती करायला तू तयार नाहीस. आणि हीच तुझी दुसरी गंभीर चूक आहे. तू समर्पण करण्याऐवजी सौदा करतोयस. जोपर्यंत तू ही फळाची अपेक्षा आणि माझ्यावरील विश्वास सोडत नाहीस, तोपर्यंत तुझी सेवा ही केवळ शब्दांची बडबड ठरेल. माझ्यावर विश्वास ठेव बाळा. तू जेव्हा हिशोब सोडशील तेव्हाच मी तुझा हिशोब पूर्ण करायला समर्थ होईन. बाळा, आत्तापर्यंत मी तुला तुझे आरसे दाखवले, तुझ्या चुका सांगितल्या, पण आता तू विचार करत असशील, स्वामी आता मार्ग काय? मी माझं मन कसं आवरू आणि माझी सेवा तुमच्या चरणांपर्यंत कशी पोहोचवू? तर आता नीट ऐक, कारण हाच तो उपाय आहे जो तुझ्या जीवनाचं सोनं करणार आहे. तुला वाटतंय ना की मनाची एकाग्रता करण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागते? तर तसं नाही. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे साक्षीत्व. जेव्हा तू सेवेला बसतोस तेव्हा स्वतःला सांग की पुढची 10 मिनिटं मी या जगाचा नाही आणि हे जग माझं नाही. तू जेव्हा माळ हातात घेतोस तेव्हा फक्त त्या मण्यांच्या स्पर्शावर लक्ष दे. जेव्हा श्री स्वामी समर्थ हे अक्षर ओठांवर येईल तेव्हा असा विचार कर की हे अक्षर साक्षात माझ्या हृदयातून निघून तुझ्या कानावर पडते. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे सेवेला कर्तव्य नाही तर भेट समज. तू तुझ्या प्रिय व्यक्तीला भेटायला जाताना जसा आनंद आणि ओढ मनात ठेवतोस तशीच ओढ माझ्यासाठी ठेव. घड्याळाकडे बघणं बंद कर. संख्या पूर्ण करण्याच्या घाईपेक्षा एकच मंत्र इतका खोलवर घे की तुझ्या डोळ्यातून आनंदाश्रू उभे राहतील. तू जेव्हा रडत रडत किंवा हसत हसत माझ्याशी गप्पा मारशील ना, तेव्हा तुझा भाव आपोआप शुद्ध होईल. आणि सर्वात महत्त्वाची स्वामी आज्ञा, ती म्हणजे निशंकता. सेवा सुरू करण्यापूर्वी तुझं सगळं ओझं, तुझी सगळी चिंता माझ्या फोटोसमोर ठेवून दे. मनाला सांग, आता माझे स्वामी समर्थ आहेत, ते बघून घेतील. तू जेव्हा निर्धास्त होऊन माझं नाव घेतोस तेव्हाच तुझी सेवा ही खऱ्या अर्थाने महासेवा बनते. तू हिशोब करणं सोड. मी तुझा असा हिशोब पूर्ण करीन की जगाला त्याचं नवल वाटेल. ही यांत्रिक सेवा सोडून हृदयस्थ सेवा सुरू कर. हाच तो मार्ग आहे जिथे तुझे प्रयत्न संपतात आणि माझी कृपा सुरू होते. बाळा, आज तू तुझे डोळे उघडले आहेत. आता तुझं नशीब उघडायला वेळ लागणार नाही. चूक समजणं हीच प्रगतीची पहिली पायरी असते आणि आज तू ती पायरी चढला आहेस. आता मागे वळून बघू नकोस. तुझं आजवरचं रडणं, तुझी आजवरची धडपड मी पाहिली आहे. तुला वाटतंय ना की तू एकटा आहेस? अरे वेड्या, जेव्हा तू रडत असतोस तेव्हा तुझे अश्रू मी माझ्या हाताने पुसत असतो. जेव्हा तू संकटात असतोस तेव्हा तुझ्या आधी मी तिथे उभा असतो. आता ही नवीन जाणीव घेऊन पुन्हा एकदा माझ्या नामाचा गजर कर. आजपासून जेव्हा तू श्री स्वामी समर्थ म्हणशील तेव्हा ते नुसतं नाव नसेल, तर ती माझ्याकडे येणारी तुझी हाक असेल. मी तुला वचन देतो, जो भक्त स्वतःचा अहंकार आणि फळाची अपेक्षा माझ्या चरणी अर्पण करून केवळ प्रेमापोटी माझं नाव घेतो, त्याच्यासाठी मी काळही बदलतो. तुझे अडकलेले मार्ग आता मोकळे होतील. तुझ्या घरातील क्लेश संपतील आणि तुला एक अभूतपूर्व शांती मिळेल.
बाळा, मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक विचारात आहे. तू फक्त निशंक होऊन चालत राहा. तुझ्या पाठीशी मी हिमालय बनून उभा आहे. ज्यांना आपली चूक समजली आहे आणि जे आजपासून निखळ भाव ठेवून माझी सेवा करणार आहेत, त्यांनी मला तसा शब्द द्या. कमेंटमध्ये, स्वामी, मला माझी चूक समजली, आता मी फक्त तुमच्यासाठी सेवा करणार, असं लिहून आपली निष्ठा जाहीर करा. तुझा हा एक शब्द मला तुझ्यासाठी धावून यायला भाग पाडेल. जा, आता आनंदाने जा. चिंता नको, फक्त चिंतन कर. तुला हवं ते मिळवून देण्याची जबाबदारी आता माझी आहे. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.